नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आज आपण रजोनिवृत्तीच्या वेळी होणारे पाळीचे त्रास याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे हे पुण्यातील सिंहगड रोडवरील प्रसिद्ध सिटी फर्टिलिटी सेंटर या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे डायरेक्टर आणि IVF कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. तसंच सिंहगड रोडवरील गुरुदत्त डायग्नोस्टिक सेंटर अॅन्युअल हेल्थ चेकअप क्लिनिकचे डायरेक्टर म्हणून ते कार्यभार पाहतायत. डॉक्टर गावडे पुण्यातील अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये स्त्री रोग आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून सेवा पुरवतात. सामाजिक बांधिलकी जपत ते सरदार वल्लभभाई पटेल कॉन्टोन्मेंट हॉस्पिटल पुणे येथे गेल्या 8 वर्षांपासून मानद सेवा पुरवतात. आजवर त्यांनी 5000पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया देखील केलेल्या आहेत. डॉक्टर, आजचा विषय अनेक महिलांसाठी खूप महत्वाचा आहे, कारण रोजनिवृत्तीनंतर आपण बघतो अनेक महिलांना पाळीचे त्रास होतात. मात्र हे त्रास नेमके कशा प्रकारचे असतात? रजोनिवृत्तीच्या वेळी साधारणतः 3 प्रकारचे त्रास होतात. पहिला जो महत्वाचा त्रास असतो ती म्हणजे पाळी अनियमित होते. ज्या स्त्रियांची पाळी अतिशय नियमित असते त्यांच्यामध्ये पाळी उशिरा येणं किंवा पाळी लवकर येणं असे प्रकार होऊ शकतात. दुसरा जो त्रास असतो तो म्हणजे पाळीमध्ये अति रक्तस्राव होणं. हा खूप कॉमनली होणारा त्रास आहे. त्याची अनेक कारणं असतात. हा एक त्रास बऱ्याच स्त्रियांना जाणवतो. आणि तिसरा जो महत्वाचा एक त्रास आहे तो म्हणजे पाळीमध्ये ओटीपोटामध्ये दुखणं. या 3 त्रासांचा युजली काही स्त्रियांना फेस करायला लागतं. बहुतांश स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीमध्ये कसलाही त्रास होत नाही. शांतपणे रजोनिवृत्तीला त्या अचीव करतात. पण जर हे त्रास होत असतील तर मग मात्र मेडिकल अटेन्शन त्या स्त्रियांनी घेतलं पाहिजे. अगदी. या त्रासाबद्दल तुम्ही सांगितलं, मात्र या त्रासाची काही कारणं देखील आहेत का? नेमका हा त्रास होतो तरी का? ओके, त्याची अनेक कारणं आहेत. हॉर्मोनचे इम्बॅलन्स किंवा गर्भाशयामध्ये काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स असतात. तसं फायब्रॉइडच्या गाठी असतात किंवा तिथे गर्भाशयाला सूज येणं, असं जे लेमन टर्म मध्ये सूज येणं म्हणतात, पण आम्ही त्याला ॲडिनोमायोसिस या आजाराने संबोधतो. आणि जो याच वयामध्ये साधारणतः काही कॅन्सर्स पण स्त्रियांमध्ये होतात. गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या अस्तराचा कॅन्सर. तर हे साधारणतः 3 प्रकारचे कारणं आहेत की एक म्हणजे हॉर्मोनचे कारण, हॉर्मोन्सचे इम्बॅलन्स होतो त्याच्यामुळे पाळीचे त्रास सुरू होतात. दुसरा जो महत्वाचा त्रास आहे तो म्हणजे कारण आहे ते म्हणजे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम निर्माण होतात गर्भाशयामध्ये. आणि तिसरं आहे इथे कुठेतरी कॅन्सरची वाढ सुरू झालेली असते, त्याच्यामुळे पाळीचे त्रास सुरू झालेले असतात. अगदीच. मात्र जसं की आपण बघतो पाळीचे त्रास जसे व्हायला लागतात तसं अनेकदा ऐकलं जातं की कुठेतरी हॉर्मोन्स मध्ये बदल झालेला आहे. तर हॉर्मोन्स मध्ये इम्बॅलन्स होणं म्हणजे नेमकं काय? आता एक लहान मूल जेव्हा चालायला लागतं किंवा एखादा वयस्क माणूस जेव्हा आयुष्याच्या शेवटच्या फेजमध्ये असतो त्यावेळेला त्यांना बॅलन्स करायला अवघड जातं. बॅलन्स करणं ही खूप डिफिकल्ट गोष्ट असते शिकण्यासाठी आणि त्याच्यानंतर ती इम्प्लिमेंट करण्यासाठी. तसंच हॉर्मोनचा बॅलन्स पण असतो की ब्रेनच्या खाली एक हायपोथॅलॅमस नावाचा भाग असतो. त्याच्या खाली एक ग्रंथीराज नावाची, पिच्युटरी नावाची ग्रंथी असते आणि त्याच्या पोटामध्ये ओटीपोटामध्ये ओव्हरीज म्हणजे बीजांड असतात. ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांवरती कंट्रोल ठेवत असतात. त्याला कमांड आणि फीडबॅक सिस्टीम म्हणतो आम्ही. या ऍक्सिसला आम्ही हायपोथॅलॅमो पिच्युटरी ओव्हेरियन ऍक्सिस असं म्हणतो. तर ज्या वेळेला प्युबर्टी सुरू होते आणि ज्या वेळेला रजोनिवृत्ती येते, या दोन्ही वेळेला जसं लहान मूल धडपडत चालायला शिकतं किंवा उतार वयामध्ये जसा परत बॅलन्स द्यायला लागतो, तसंच ज्या वेळेला प्युबर्टी येते त्यावेळेलाही हा ऍक्सिस धडपडत जागेवर येत असतो. आणि ज्या वेळेला रजोनिवृत्ती होत असते त्यावेळेलाही याचे बॅलन्स जात असतात. आणि मग याची परिणिती मात्र पाळीमध्ये वेगवेगळे प्रकारच्या त्रासामुळे व्हायला लागते. पाळी लवकर येणं, उशिरा येणं, खूप दिवस ब्लिडिंग होणं, 2 पाळ्यांच्या मध्ये ब्लिडिंग होणं असे प्रकार व्हायला लागतात. याला आम्ही डिस्फंक्शनल युट्राईन ब्लिडिंग असं नाव दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये युजली स्त्रीबीज तयार होत नाही शेवटच्या काळामध्ये आणि त्यानंतर
पाळी थोडी उशिरा येऊन हेवी ब्लिडिंग होणं, थोडी उशिरा येऊन हेवी ब्लिडिंग होणं हे प्रकार युजली पाहायला मिळतात. बाकी अनेक प्रकारचे पाळीचे त्रास असतातच, पण हा कॉमनली पाहिला जाणारा त्रास आहे. पाळी थोडी उशिरा येते आणि हेवी ब्लिडिंग फेस करायला लागतं. दुसरा जो एक महत्वाचं कारण आहे हॉर्मोनचा इम्बॅलन्स या सदरात मोडणारं, ते म्हणजे थायरॉइड. साधारण 40च्या आसपास थायरॉइडचे विकार अनेक स्त्रियांमध्ये होतात, किंवा आधी जर थायरॉइडचे विकार असतील तर ते काही कारणामुळे जर गोळ्या घेणं चुकलं किंवा अनकंट्रोल थायरॉइड त्यावेळेला झालं तर मात्र थायरॉइड कमी पडल्यामुळे सुद्धा पाळीचे अनेक विकार होतात. तिथेही श्रीबिश तयार व्हायच्या प्रक्रियेमध्ये अडथळे येतात. पाळी थोडी उशिरा येणं आणि हेवी ब्लिडिंग होणं हे प्रकार पाहायला मिळतात. सो हॉर्मोनच्या इम्बॅलन्समध्ये ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की रजोनिवृत्तीच्या वेळेला हॉर्मोन HPO ॲक्सिसचा बॅलन्स जायला लागतो, हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हेरियन ॲक्सिसचा बॅलन्स जायला लागतो. जो छान कमांड फीडबॅक सिस्टीमने ते एकदम इक्विलिब्रियम मध्ये असतात आणि अगदी मायनर चेंजेस सुद्धा त्याच्यामध्ये करेक्ट केले जातात. त्याच्यावरती छान कंट्रोल राहत नाही आणि म्हणून पाळीमध्ये हेवी ब्लिडिंग होणं, उशिरा पाळी येणं, हेवी ब्लिडिंग होणं, लवकर पाळी येणं, प्रोलॉंग ब्लिडिंग होणं असे प्रकार व्हायला लागतात. सोबत थायरॉइडचा नव्याने त्रास सुरू होणं किंवा आधीचं थायरॉइड अनकंट्रोल होणं हाही हॉर्मोनचाच त्रास आहे. हॉर्मोनच्या इम्बॅलन्समध्ये येणाराच त्रास आहे. साधारणतः दोन गोष्टी पाहायला मिळतात 40च्या आसपास. अगदीच. त्यामुळे पाळीची जर आपण अनियमितता बघितली तर त्यामुळे दुसरे देखील आजार आपल्याला होऊ शकतात. त्यामुळे ही लक्षणं जर लक्षात आली तर लगेचच डॉक्टरांकडे जाणं आणि उपचार सुरू करणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही गर्भाशयाबद्दल देखील बोललात. गर्भाशयाचं जे आपलं स्ट्रक्चर आहे त्यालाही कुठेतरी गाठ येते किंवा सूज येते, याबद्दल काय सांगाल? गर्भाशयाच्या आता रस्त्यावरती जर आपण 100 स्त्रियांना पकडून आणलं आणि त्यांची आपण जर सोनोग्राफी केल्या तर साधारण 40 स्त्रियांमध्ये गर्भाशयाला गाठी सापडतात. त्याला आम्ही फायब्रॉइड्स असं म्हणतो. आणि एक 20 स्त्रियांमध्ये गर्भाशयाला सूज पण आलेली दिसते. गर्भाशयाचा आकार जो आहे हा नॉर्मल आकारापेक्षा थोडासा जास्त जाणवतो. आता एक्झॅक्ट हे आजार काय आहेत तर हे सगळ्यात पहिली महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे हे कुठलेही कॅन्सर नाही आहेत. आपल्याला सूज आली किंवा गाठ निर्माण झाली की पहिला डोक्यात विचार येतो की बापरे काय कॅन्सर वगैरे तर नाहीये ना. तर गर्भाशयाला गाठ होणं किंवा गर्भाशयाला फायब्रॉइडची गाठ होणं किंवा गर्भाशयाला सूज येणं यामध्ये कुठलाही कॅन्सर नाहीये. गर्भाशयाला सूज येणं याला मी मेडिकल लँग्वेजमध्ये ॲडिनोमायोसिस असं म्हणतो. फायब्रॉइडच्या गाठी ज्या असतात त्या गर्भाशयाच्या भिंतीमध्ये तयार होतात, स्नायूंमध्ये तयार होतात आणि साधारणतः 30 ते 40% स्त्रियांमध्ये त्या पाहायला मिळतात. पण त्या सगळ्या स्त्रियांमध्ये त्या त्रास देत नाहीत. 10% स्त्रियांमध्ये पाळीचे त्रास सुरू होतात. साधारणतः पाळी सायक्लिकली पण हेवी पाळी यायला लागते. म्हणजे पाळीचं रिदम बदलत नाही पण पाळी हेवी असते आणि पाळीमध्ये पोटात पण दुखू शकतं. सिमिलर कंप्लेन ॲडिनोमायोसिस म्हणजे गर्भाशयाला सूज आल्यावर पण होतात. पण हा प्रकार नक्की काय आहे तर हा थोडा वेगळा प्रकार आहे. गर्भाशयाचं जे अस्तर असतं ज्याला आम्ही इंडोमेट्रियम म्हणतो, जिथे गर्भ मूल धरून वाढतो, ते अस्तर पॅरस लेडीमध्ये म्हणजे ज्यांना 1-2 मुलं होऊन गेलेले आहेत ते गर्भाशयाच्या आणि भिंतीचा म्हणजे स्नायू आणि गर्भाशयाचा अस्तर ह्याच्यामध्ये जी बाउंड्री असते ती क्रॉस करून गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये भिंतीमध्ये वाढायला लागतं आणि सरफेस एरिया त्याचा वाढत वाढत जातो. त्याच्यामध्येही हेवी म्हणजे परत हे ब्लिडिंग पण सायक्लिक असतं. म्हणजे रिदम बदलत नाही पाळीचा. तितक्याच दिवसांनी पाळी येते पण पाळी मात्र हेवी झालेली असते कारण मोठा सरफेस एरिया ब्लीड होत असतो आणि पाळी पेनफुल पण झालेली असते. सो गर्भाशयाला गाठ येणं किंवा गर्भाशयाला सूज येणं हे खूप कॉमनली पाहिले जाणारे आजार आहेत आणि या आजारांवरती पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची लक्षात घेण्याजोगी आहे ते म्हणजे हे कॅन्सर नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत मेडिकल सायन्समध्ये या आजारांवरती पूर्ण क्युअर मिळालेला नाही. या आजारांना आपल्याला पाळी जाईपर्यंत सप्रेस ठेवता येतं जेणेकरून त्या स्त्रीला पाळीचा जो त्रास होतोय तो आपण थांबवू शकतो. पण या आजारांना कुठल्याही गोळी औषधाने कुठल्याही पथीमध्ये पूर्ण बरं करता येत नाही. हा एक महत्वाचा टेक होम मेसेज आहे. एक म्हणजे त्यात कॅन्सर नसतो आणि दुसरं याला सप्रेस ठेवता येतं पण पूर्ण बरं करता येत नाही.
अगदीच या आजारांविषयी तुम्ही बोलतायत, मात्र रजोनिवृत्तीच्या नंतर जो पाळीचा खरं तर आपल्याला त्रास होतो, यापूर्वी ज्या स्त्रियांना उशिराच पाळी आलेली आहे किंवा ज्यांची जीवनशैली कुठेतरी बदललेली आहे, पीसीओडी असेल किंवा पीसीओएस असेल, असा त्रास ज्या मुलींना ज्या स्त्रियांना आहे त्यांना पुढे जाऊन हे आजार होऊ शकतात का? पीसीओएस या स्त्रियांना फायब्रॉइड होण्याची शक्यता जास्त असते, कारण पीसीओएस मध्ये इस्ट्रोजन ओव्हर ऍक्टिव्हिटी असते आणि ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्रीबीज तयार व्हायची प्रक्रिया मंदावलेली असते. बऱ्याच वेळेला स्त्रीबीज तयार होत नाही. फायब्रॉइड तयार होण्यामागचं मुख्य कारण जे आहे ते आहे एक्सेसिव्ह इस्ट्रोजन ऍक्शन. स्त्री हॉर्मोन आहे इस्ट्रोजन, त्याची ऍक्शन एक्सेसिव्ह असते आणि त्याला काउंटर करायला जे ओव्ह्युलेशन झाल्यानंतर प्रोजेस्ट्रॉन नावाचं जे हॉर्मोन तयार होणं अपेक्षित असतं ते होत नाही आणि त्यामुळे फायब्रॉइडच्या गाठी तयार होतात. या पीसीओएस स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अस्तराचा कॅन्सरही खूप कॉमनली पाहायला मिळतो. अगदी 40च्या आसपासही तो पाहायला मिळतो. पीसीओएस जर असेल तर या दोन गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायला लागते. या पीसीओएस स्त्रियांमध्ये इन्फर्टिलिटी खूप कॉमनली पाहायला मिळते. इन्फर्टिलिटी हा फायब्रॉइडच्या गाठी होण्यासाठीचा प्रीडिस्पोजिंग फॅक्टर आहे. त्यामुळे या 3 गोष्टी पीसीओएस स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळेला पाहायला मिळतात. अगदीच. आणि मगाशीच जसं तुम्ही सांगितलं की गर्भाशयामध्ये गाठी येणं किंवा सूज येणं, अनेक महिलांना असं वाटतं की आपल्याला कॅन्सरचाच त्रास आहे की काय, तर या कॅन्सर विषयी नेमकं तुम्ही काय सांगाल? 40च्या आसपास जास्त रक्तस्राव व्हायला लागला किंवा अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकॉलॉजी नावाची एक संस्था आहे अमेरिकेमध्ये, त्यांनी तर स्ट्रिक्ट गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की 35च्या पुढे पाळीमध्ये कुठलाही बदल झाला तर पहिलं कॅन्सर रूल आउट करा. जरी कॅन्सरचं प्रमाण हे खूप कमी असलं, म्हणजे पाळीचे त्रास सुरू झाल्यावरती कॅन्सरचं 1 किंवा 2% सुद्धा केसेस नसतात, त्याच्यामध्ये 99% केसेसमध्ये कॅन्सर नसतो, पण तरीही कॅन्सर हा जीवघेणा ठरू शकतो, म्हणून पहिला कॅन्सर रूल आउट करायला लागतो. कुठले कॅन्सर होतात तर गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या अस्तराचा कॅन्सर, हे दोन्हीही कॅन्सर भारतामध्ये कॉमन आहेत. गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर साधारणतः 60,000 स्त्रिया दरवर्षी याने मरतात भारतामध्ये. अस्तराचा कॅन्सरचं प्रमाण त्याच्यापेक्षा कमी आहे, पण हे 2 कॅन्सर कॉमनली पाहायला मिळतात. लक्षणं साधारणतः कॅन्सरची जी आहेत हे असायक्लिकल ब्लिडिंग, म्हणजे 2 पाळ्यांच्या मध्येही रक्तस्राव होणं, हे एक महत्वाचं लक्षण त्याच्यामध्ये असतं. कॅन्सर हा दोन्ही कॅन्सर सुरुवातीच्या फेजेसमध्ये बऱ्याच वेळेला सिम्पटमलेस असतात आणि अगदी कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेल्यावरती सिम्पटम्स येतात, त्यामुळे त्यांचं स्क्रीनिंगही गरजेचं असतं. पण पाळीच्या काळात 40च्या काळात जर ब्लिडिंग हेवी व्हायला लागलं, पेनफुल व्हायला लागलं तर लगेच कॅन्सर होणार आहे मला, किंवा सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाला गाठ दिसली किंवा गर्भाशयाला सूज दिसली तर लगेच मला कॅन्सर झालाय असा विचार करत पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये. मुळात गर्भाशयाच्या कॅन्सरचं किंवा गर्भाशयाच्या तोंडाच्या कॅन्सरच्या केसेस ज्यांच्यामुळे पाळीमध्ये काही बदल होतात त्यांचं प्रमाण अगदी नगण्य आहे. अर्थात ते आम्हाला पहिलं रूल आउट करायला लागतं, अन्यथा एखादा जीवाला मुकावं लागू शकतं. म्हणून आम्ही सगळ्यात पहिल्यांदा कॅन्सरच रूल आउट करतो आणि त्यानंतर बाकीच्या ट्रीटमेंट चालू होतात. अगदीच. त्यामुळे गर्भाशयाच्या बाबतीत किंवा पाळी येण्याच्या वेळेला असे कोणतेही त्रास किंवा लक्षणं जर आपल्याला जाणवत असतील तर डॉक्टरांकडे जाऊन निदान करून घेणं तितकंच महत्वाचं आहे. तर नेमकं हे निदान कसं करायचं याविषयी देखील आपण डॉक्टरांकडून माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की जर महिलांना पाळीच्या या समस्यांनंतर कुठेतरी कॅन्सरची भीती असेल किंवा कॅन्सर होईल अशी शंका असेल तर निदान करणं महत्वाचं आहे, मात्र मग या महिलांनी निदान नेमकं कसं करावं? तर पाळीचा कुठलाही त्रास सुरू झाला 40च्या आसपास तर पहिली गोष्ट आहे कॅन्सर रूल आउट करा. कॅन्सर असतात असं नाही, कॅन्सर रूल आउट करा म्हणजे आपल्याला राहिलेल्या इतर कंडिशनला शांतपणे उपचार करता येतात. कॅन्सरचं निदान कसं करायचं? तर कॅन्सरचं निदान पहिलं आम्ही काय करतो, आमच्याकडे 3 कुठलाही आजार आला की त्याचं कारण शोधली जातात. कारण शोधताना आमच्याकडे 3 टूल्स असतात. पहिलं म्हणजे डिटेल हिस्ट्री घ्यावी लागते. नंतर आम्ही पेशंटला एक्झामिन करतो, तपासतो आणि ज्या गोष्टी हिस्ट्री एक्झामिनेशनवर समजत नाही त्यासाठी आम्हाला इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागतात. काही लॅब इन्व्हेस्टिगेशन्स असतात, म्हणजे ब्लडचे इन्व्हेस्टिगेशन्स असतात,
काही सोनोग्राफी किंवा एक्सरे रेडिओलॉजीचे इन्व्हेस्टिगेशन्स असतात, काही सायटॉलॉजी हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे टिश्यू प्रोसेस करून त्यांच्या आयदर त्यांना मायक्रोस्कोप खाली सेल्स पाहिल्या जातात किंवा त्यांच्या बायोप्सी घेतल्या जातात आणि त्याच्या तपासण्या केल्या जातात आणि फायनली आम्ही कन्क्लुजनवर येतो की हा नक्की आजार काय आहे. तर त्या हिस्ट्रीमध्ये साधारणतः असं पाहिलं जातं की हॉर्मोनचे इम्बॅलन्समुळे होणारे जे काही पाळीचे त्रास आहेत त्यांचं ड्युरेशन साधारण 6 महिन्यापेक्षा कमी वेळ असतो. म्हणजे 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस जर पाळीचे त्रास असतील तर त्याच्या मागे अंडरलाईंग जे कॉजेस आहेत ते फायब्रॉइड किंवा ॲडिनोमायोसिस म्हणजे गर्भाशयाला गाठी किंवा गर्भाशयाला सूज येणं हे असण्याची शक्यता दाट असते. त्यानंतर हिस्ट्रीमध्ये पेन होतंय का आम्ही हा एक महत्वाचा भाग पाहतो. पेन जर होत असेल तर हॉर्मोनच्या इम्बॅलन्सचा चान्स कमी असतो, त्याच्यामध्ये फायब्रॉइड किंवा ॲडिनोमायोसिस असण्याचे चान्सेस जास्त असतात. तिसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे असायक्लिक किंवा सायक्लिक ब्लिडिंग. असायक्लिक ब्लिडिंग म्हणजे जर पाळी नियमितपणे येत आहे पण पाळीचे त्रास होत आहेत तर कॅन्सर असण्याचे चान्सेस कमी आहेत. पाळी अनियमित झालेली आहे म्हणजे लवकर येते किंवा उशिरा येते किंवा 2 पाळ्यांच्या मध्ये ब्लिडिंग होत आहेत तर मात्र मग कॅन्सर आम्हाला जास्त सस्पिशन येते, स्ट्रिक्टली रूल आउट करायला लागतो. या व्यतिरिक्त एक्झामिनेशन मध्ये आम्हाला काही गोष्टी कळतात. एक्झामिनेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्भाशयाचा आकार हा नॉर्मल पेक्षा मोठा झाला आहे का, नंतर तो आकार वेडावाकडा तर नाही झाला ना, बॉसलेटेड म्हणतो आम्ही ज्याला, फायब्रॉइड्स मध्ये तो बॉसलेटेड होतो. युनिफॉर्म जर तो गर्भाशयाचा आकार वाढलेला असेल तपासणीमध्ये आपल्याला कळतं की तर ते गर्भाशयाला सूज असू शकते, ॲडिनोमायोसिस असू शकतं. पण बॉसलेटेड गर्भाशय असेल, त्याचा आकार अनइव्हन वेडावाकडा झालेला असेल तर त्याला फायब्रॉइड्स असू शकतात. नॉर्मल साईज जर गर्भाशय असेल तर हॉर्मोनचे इम्बॅलन्स असू शकतात. गर्भाशयाला जर टेंडरनेस म्हणजे दाबल्यावरती गर्भाशयाला जर दुखत असेल, पेन होत असेल तर त्याच्यामध्ये ॲडिनोमायोसिस हा आजार असू शकतो. आणि कॅन्सरच्या जर ग्रोथ सुरू झालेली असेल तर ती डायरेक्ट हाताला हार्ड मांस हाताला लागतं, बऱ्याच वेळेला त्याला धक्का लागला की ते ब्लीड होतात, हे एक्झामिनेशनवर कळतं. त्याच वेळेला एक्झामिनेशन चालू असताना, इंटरनल एक्झामिनेशन चालू असताना आम्ही 2 प्रकारच्या तपासण्या घेतो. पहिली जी महत्वाची तपासणी तिला म्हणतात पॅप्समेअर. गर्भाशयाच्या तोंडाच्या पेशी ब्रशने ग्लास स्लाइडवर स्मेअर केल्या जातात आणि त्या तपासायला पाठवल्या जातात. गर्भाशयाच्या कॅन्सरची ही तपासणी आहे, अतिशय महत्वाची आहे. ऍक्च्युअली ही तपासणी प्रत्येक स्त्रीने सेक्शुअल ऍक्टिव्हिटी सुरू झाल्यावर 3 वर्षानंतर सुरू करायला हवी आहे. म्हणजे साधारण 25-30च्या दरम्यानच ती करायला पाहिजे. आणि दर 3 वर्षातून एकदा पॅप्समेअर, लिक्विड बेस्ड सायटोलॉजी असेल तर 3 वर्षांनी, कन्व्हेन्शनल पॅप्समेअर असेल तर वर्षावर्षांनी 3 वर्ष आणि नंतर दर 3 वर्षांनी एकदा पॅप्समेअर करणं गरजेचं आहे. जर पॅप्समेअर केले तर कॅन्सर सर्व्हिक्स जवळपास 80% वेळेला आपण त्याला इन्व्हेसिव्ह फेजमध्ये म्हणजे कॅन्सरची सुरुवात व्हायच्या आधीच प्री कॅन्सर स्टेजेसमध्येच पकडू शकतो. त्याचबरोबर आम्ही इंडोमेट्रियल बायोप्सी, पेपेल बायोप्सी सेम सेटिंगमध्ये घेतो. पहिल्या काळामध्ये क्युरेटिंग वगैरे केलं जायचं, ते करायची आता आवश्यकता राहिलेली नाहीये. ओपीडी बेसिसमध्ये अतिशय छोटासा पिपेल गर्भाशयात टाकून त्यात एक थोडं सक्शन क्रिएट करून आम्ही तिथल्या पेशी काही तपासायला घेतो आणि ते बऱ्यापैकी सेन्सिटिव्ह टेस्ट आहे. गर्भाशयाचा अस्तराचा कॅन्सर रूल आउट करण्यासाठी ती तपासणी केली जाते. नंतर आम्हाला एक सोनोग्राफी करून घेणं गरजेचं असतं, कारण गर्भाशयाला सूज आहे का, एक्झॅक्ट त्याचे गर्भाशयाचे डायमेन्शन्स काय आहेत ते पाहण्यासाठी. तसंच गर्भाशयामध्ये जर फायब्रॉइडच्या गाठी वगैरे असतील तर त्याचं निदानही सोनोग्राफीवरती होतं. गर्भाशयाच्या अस्तराचं थिकनेस काय आहे, कारण गर्भाशयाच्या अस्तराचा कॅन्सर हा त्याचं पहिलं लक्षण जे असतं ते गर्भाशयाच्या अस्तराचा थिकनेस वाढलेला असतो, तर ते किती आहे ते आम्हाला कळतं. तर सोनोग्राफीवरती बऱ्याचशा गोष्टी कळतात. सोबत आम्हाला काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागतात. त्या सगळ्यात महत्वाचं इन्व्हेस्टिगेशन असतं हिमोग्लोबिन, की रक्तस्राव नक्की किती झालेला आहे आणि त्याचा अंदाज घेण्यासाठी आम्हाला हिमोग्लोबिन करायला लागतं. सोबत त्यांना रक्तस्राव जर खूप झालेला असेल, हिमोग्लोबिन कमी झालेला असेल तर ट्रीटमेंट देऊन हिमोग्लोबिन करेक्ट करायला लागतं. आणि थायरॉइडची तपासणी करून घ्यायला लागते, कारण हॉर्मोनच्या इम्बॅलन्समध्ये ती सगळ्यात महत्वाची तपासणी आहे. थायरॉइडची तपासणीमध्ये आम्हाला अनेक गोष्टी कळतात. तर साधारणतः हे सगळे हिस्ट्री झालं, एक्झामिनेशन झालं, इन्व्हेस्टिगेशन्स झाले, त्याच्यानंतर आम्हाला क्लिअर पिक्चर समोर उभं राहतं की ओके हे प्रॉब्लेम आहेत, कॅन्सर्स नाही आहेत हे नक्की आहे, मग आयदर हॉर्मोनचा इम्बॅलन्स असेल
किंवा फायब्रॉइडच्या गाठी असतील किंवा गर्भाशयाला सूज आलेली असेल म्हणजे ॲडेनोमायोसिस असेल, त्यानुसार आमचे पुढचे उपचार ठरतात. निदान करण्याच्या तर वेगवेगळ्या पद्धती तुम्ही सांगितल्या, मात्र या आजारावर उपचार किंवा उपाययोजना नेमक्या कशा कराव्या? जर हॉर्मोनचे इम्बॅलन्स असतील तर 6 महिने सायक्लिकली प्रोजेस्ट्रॉन दिलं तर ते इनफ होऊन जातं. त्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन वगैरे कसलेही करायची गरज नसते. फायब्रॉइडच्या गाठी जर असतील किंवा जर गर्भाशयाला सूज आलेली असेल तर 2 पर्याय असतात. एक तर सायक्लिकली पाळी जाईपर्यंत प्रोजेस्ट्रॉनच्या गोळ्या घेणं, हॉर्मोन्सच्या गोळ्या असतात पण पाळी जाईपर्यंत घेणं, किंवा ज्या स्त्रियांना ते शक्य नाहीये त्यांनी सरळ गर्भाशय काढून घेणं हा त्याच्या मागचा सगळ्यात चांगला उपाय आहे. तो स्त्रियांचा कल काय आहे ते पाहून आम्हाला करायला लागतं. आणि जर कॅन्सर्स असतील तर मग मात्र ऑपरेशन करायला लागते आणि जर ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर किमो रेडिएशन द्यायला लागतं. साधारणतः उपचारांचे असे 3 भाग पडतात, पण या सगळ्यामध्ये गोळ्या औषधांनी बऱ्यापैकी उपचारांना पाळीचे आजार रिस्पॉन्स देतात आणि जर गोळ्या रेग्युलर घ्यायची तयारी असेल तर ऑपरेशन आपण टाळू शकतो. अगदीच. त्यामुळे योग्य वेळेला जर निदान झालं तर ऑपरेशन देखील टळू शकतं. केवळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं हे तितकंच महत्वाचं आहे. आवश्यक आहे. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही इथं आलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू. त्याचबरोबर आरोग्यम धन संपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.